नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं नात्यांची गुंफण या आपल्या चॅनलवर. आज आपण एक नवीन कथा सुरू करणार आहोत. स्वप्नांच्या उंबरठ्यावर भाग पहिला. जून महिन्याची ती आल्हाददायक सकाळ होती. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता. रस्त्यांच्या कडेला असलेली झाडं धुवून निघाल्यासारखी टवटवीत दिसत होती. पुण्यातील प्रभात रोड परिसरात असलेल्या देशपांडे निवासमध्ये मात्र आज वेगळंच उत्साहाचं वातावरण होतं. आई, बाबा, रिझल्ट लागला. घराच्या मुख्य दरवाजातून आत येत आरोहीने मोठ्याने आवाज दिला. तिच्या आवाजातला आनंद स्पष्ट जाणवत होता. स्वयंपाकघरात उपमा बनवत असलेल्या मीनाताई घाईघाईने बाहेर आल्या. हात पुसत त्यांनी विचारलं, काय ग, किती मार्क्स मिळाले? आरोहीने हसत मोबाईल त्यांच्या हातात दिला. युनिव्हर्सिटीत सेकंड रँक. क्षणभर मीनाताईंना विश्वासच बसला नाही. त्यांनी पुन्हा पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं आणि पुढच्याच क्षणी आनंदाने आरोहीला मिठी मारली. देवा, माझ्या लेकराला कुणाची नजर लागू देऊ नको. हॉलमध्ये वर्तमानपत्र वाचत बसलेले शरद देशपांडे सुद्धा उठून आले. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता. वाह, माझी मुलगी कमाल आहे. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला. आरोही देशपांडे, घरातील एकुलती एक मुलगी, दिसायला अत्यंत सुंदर, अभ्यासात हुशार आणि स्वभावाने शांत, उंच बांधा, गोरा रंग, मोठे काळे डोळे आणि चेहऱ्यावर कायम असलेलं निरागस हास्य. तिच्याकडे पाहिलं की कोणाच्याही चेहऱ्यावर आपसूक स्मित उमटायचं. पण तिचं खरं सौंदर्य तिच्या स्वभावात होतं. ती नम्र होती, समजूतदार होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला स्वतःची स्वप्न होती. तिला MBA करून मोठ्या कंपनीत स्वतःच्या कर्तृत्वावर नाव कमवायचं होतं. त्या दिवशी संध्याकाळी शरदरावांनी तिच्या यशानिमित्त छोटेखानी पार्टी ठेवली. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी घरी जमली होती. सगळे तिचं कौतुक करत होते. अहो शरद, आता मुलीसाठी स्थळं बघायला हरकत नाही बरं का, एका काकूंनी हसत म्हटलं. मीनाताईही हलकसं हसल्या. पण आरोहीच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणभरासाठी फिकट झालं. तिला लग्नाचा विषय अजिबात आवडत नव्हता. रात्री सगळे पाहुणे गेल्यावर तिघही गच्चीत बसले होते. हलका पाऊस पडत होता. मीनाताईंनी पुन्हा विषय काढला. आरोही, आता तू 22 वर्षाची झालीस. शिक्षण होईलच, पण स्थळं बघायला सुरुवात केली तर काय हरकत आहे? आरोहीने शांतपणे पावसाकडे पाहिलं. आई, मला अजून शिकायचं आहे. लग्नानंतरही शिकता येतं ग, पण मला आधी स्वतःचं काहीतरी करायचं आहे. शरदराव तिला समजून घेत होते. त्यांनी हसत विषय बदलला. पण मीनाताईंच्या मनात मात्र काळजीचं बी पेरलं गेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी शरदरावांचा जुना मित्र अभय कुलकर्णी घरी आला. गप्पा सुरू असताना त्यांनी अचानक विषय काढला. अरे शरद, माझ्या ओळखीत एक मुलगा आहे. नाव आदित्य राणे. काय करतो? शरदरावांनी विचारलं. मुंबईत स्वतःची IT कंपनी आहे. खूप मोठं प्रस्थ आहे त्यांचं. पण मुलगा मात्र जमिनीवर आहे. त्याला अजिबात गर्व नाही. मीनाताईंनी उत्सुकतेने विचारलं. घराणं कसं आहे? खूप चांगलं. आई वडील सुसंस्कृत आहेत आणि मुख्य म्हणजे मुलाला शिकलेली समजूतदार मुलगी हवी आहे. इतक्यात अभयने मोबाईलमधला फोटो पुढे केला. फोटो पाहताच काही क्षण शांतता पसरली. आदित्य खरोखरच देखणा होता. 6 फूट उंची, रुबाबदार व्यक्तिमत्व, हलकी दाढी, बोलके डोळे आणि चेहऱ्यावर विलक्षण आत्मविश्वास. मीनाताईंनी नकळत आरोहीकडे पाहिलं. ती वरून शांत बसली होती, पण तिचं मन विचित्रपणे अस्वस्थ झालं होतं. मुलगा उद्या पुण्यात येतोय, अभय म्हणाला. फक्त सहज म्हणून भेटा.
पुढे काही जबरदस्ती नाही. आरोही काहीच बोलली नाही. त्या रात्री मात्र ती झोपली नाही. तिने नकळत पुन्हा पुन्हा आदित्यचा फोटो उघडून पाहिला. काय आहे असं याच्यात? ती स्वतःशीच पुटपुटली. तिने त्याचं नाव सोशल मीडियावर सर्च केलं. त्याच्या प्रोफाईलवर ट्रेकिंगचे फोटो होते. काही मोटिवेशनल पोस्ट होत्या. एका फोटोमध्ये तो अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत होता. आरोही थोडा वेळ त्या फोटोवर नजर खेळवून बसली. इतका श्रीमंत मुलगा, पण एवढा साधा? तिच्या नकळत तिच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं. दुसऱ्या दिवशी दुपारी राणे कुटुंब देशपांडे यांच्या घरी येणार होतं. सकाळपासूनच घरात लगबग सुरू होती. मीनाताई वारंवार सगळं नीट आहे ना ते तपासत होत्या. नोकर चाकरांची धावपळ सुरू होती. आरोही मात्र तिच्या खोलीत शांत बसली होती. तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. आज पहिल्यांदाच तिला स्वतःचंच प्रतिबिंब नवीन वाटत होतं. हलका गुलाबी रंगाचा ड्रेस, कानात छोटे डायमंडचे टॉप्स आणि मोकळे केस. तिला स्वतःला जाणवत होतं की ती आज वेगळी दिसत होती. खाली गाडी थांबल्याचा आवाज आला. मीनाताईंचा आवाज आला. आरोही, आले ते. तिचं हृदय अचानक जोरजोरात धडधडू लागलं. ती हळूहळू जिना उतरू लागली आणि खाली हॉलमध्ये उभा असलेला आदित्य तिला पहिल्यांदाच दिसला. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहतच राहिले. जणू वेळ तिथेच थांबली होती. पण त्या क्षणी आदित्यच्या चेहऱ्यावरचं हसू अचानक गायब झालं. त्याची नजर आरोहीच्या मागे भिंतीवर लावलेल्या एका जुन्या फोटोवर खेळली होती. त्या फोटोमध्ये उभा असलेला माणूस पाहताच आदित्यच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसू लागली. त्याच्या हातातून चहाचा कप हलकेच थरथरला आणि मनात दडवलेलं एक जुनं रहस्य पुन्हा जागं झालं. नेमकं कोण होतं त्या फोटोमध्ये? आणि आरोहीच्या घराशी आदित्यचा नेमका काय संबंध होता? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.